अर्थात म्हणजे पुणेकर आहोत आम्ही. एकदा शब्द दिला की मग पाठी फिरत नाही. खरंच तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य आहे मला. खरंच म्हणजे अशी शिक्षा मिळणार असेल तर रोज नवीन चूक करायला तयार आहे. शुभ्राला खेळायला एक भावंड मिळेल आणि मग दुसऱ्याचा विचार आपणही करूच ना लगेचच. काहीतरीच तुमचं. मंजिरी, तुला भीती नाही ना वाटत? तुम्ही माझ्यासोबत असलात की मला खरंच कसलीच भीती वाटत नाही. अगदी जमीन फाटायचीही नाही आणि आभाळ झेलायची सुद्धा नाही. मंजिरी, मंजिरी थांब. मंजिरी थांब. तू 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 असं घर सोडून जाऊ शकत नाहीस. तरी मी हात जोडतो तुझ्या समोर. तू मला हवी ती शिक्षा दे, माझा जीव घे, पण शुभ्राला घेऊन अशी मला सोडून नको जाऊस मंजिरी. तू इथून गेलीस तर तुझ्या मागे मागे येईल. मला जर जिवंत बघायचं असेल ना तर माझ्या मागे येऊ नका. माझी आणि माझ्या बाळाची शपथ आहे तुम्हाला. चल चल, बाय बाय. बघितलं ना पिल्लू, बाबा विसरला मम्माला. हो, मम्माला डेटवर घेऊन जाणार होते बाबा, पण आधी चिडले होते आणि मग गणपती बाप्पा आणि आता काम. काम म्हटलं की आम्ही काही बोलूच शकत नाही. ऐकायलाही नाही थांब. डेटवर आपण जातोय उद्या. उद्या 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 उद्याच. बाय बाय बाय. मंजिरी, काय हे आज वेगळ्याच मूड मध्ये दिसताय तुम्ही. मंजिरी, खेळ ना कोणीतरी. अरे काय आहे मिस्टर मुधोळकर. अहो चला. बसलीस? हो. तुम्हाला गरज नाहीये ना माझी, मग जाते. मंजिरी, प्लीज जाऊ नकोस ना. सॉरी सॉरी ना. सॉरी, प्लीज प्लीज अशी जाऊ नकोस. तुम्ही जर असंच वागत राहिलात तर एक दिवस तुम्हाला सोडून नक्की निघून जाईल. सकाळी मला जी गोष्ट सांगितलीस त्यावर अजूनही विश्वास नाहीये माझा.
म्हणजे जी बाई काही क्षुल्लक रुपयांसाठी घरातल्यांच्या सुखाचा विचार न करता त्यांच्या जीवावर उठली असेल ती बाई स्वतःची कातडी वाचवण्यासाठी कुठच्याही थराला जाऊ शकते. आणि मी काय तुला आज नाही ओळखत आहे खोटारडे. गौरव, ए तुझ्या तोंडून माझं नाव घेऊ नको. तळपायाची आग मस्तकात जाते. हे बघ, मी नीच आहे, घाणेरडी आहे, नालायक आहे, पण पण मी इतकी वाईट नाहीये की स्वतःच्या बाळाबद्दल खोटं बोल. मी खरंच तुझ्या बाळाची आई होणार. माझा विश्वास नाहीये तुझ्यावर मित्रा. तू आधी मला त्या प्रेग्नन्सी टेस्टचे रिपोर्ट्स दाखव, मगच मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. रिपोर्ट्स? का तुझ्याच्यानी मॅनेज नाही होणार? अगं रिपोर्ट सहज मॅनेज करता येतील तुला. काय काय बोलतोयस तू गौरव? कसले रिपोर्ट्स मॅनेज करायचे? मी सांगतेय तेवढं पुरेसं नाहीये का? मी सांगतेय ना की मी आई होणार आहे. ते 100 वेळा ऐकून झालं सकाळपासून. मी तुझ्या मुलाची आई होणार आहे, तुझ्या मुलाची आई होणार आहे. तुला जर वाटत असेल तुझ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवावा तर मी सांगितलेल्या लॅबमध्ये जाऊन टेस्ट करायच्या. तू सांगशील ते करायला मी तयार आहे, पण प्लीज. ए बाई, आधी रिपोर्ट येऊ दे, मग मी ठरवीन दादाला काय सांगायचं ते. तुम्ही आपलं आलो. हा 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 हा. या घरात आलं की मला कसं एकदम फ्रेश वाटतं. दमली असेल ना? नाही, दमले नाही. नाही. अरे पण आमच्या पिल्लूला कंटाळा आला असेल ना प्रवासाचं सगळं. जा तिला आतमध्ये घेऊन जा. दूध वगैरे पाच, मग आपण निवांतपणे बोलू. तुला एक मिनिट. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही तुझा भाव आहे. ये. हॅलो. हॅलो हॅलो बाबा, मंजिरी तुमच्याजवळ आहे ना? जरा प्लीज बोलवता का तिला? मला बोलायचं तिच्याशी. एक मिनिट मिस्टर मुधोळकर. सर्वात महत्वाचं म्हणजे या आधी आणि शेवटचं, तुम्ही मला माझ्याशी बोलताना सरनाईक म्हणून हाक मारायचा. तेव्हा यापुढे जेव्हा जेव्हा माझ्याशी तुम्ही बोलाल ना, म्हणजे कधी प्रसंग आलाच तर तेव्हा मला त्याच नावाने संबोधाल तर आवडेल. आणि खरं तर तशी वेळ येऊच नाही अशी माझी इच्छा आहे. बाबा आय एम सॉरी, पण प्लीज तुम्ही मंजिरी. पुन्हा तेच, मला बाबा म्हणण्याचा तुमचा अधिकार तुम्ही केव्हाच गमावून बसलेला आहात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला तो अधिकार देऊ इच्छित नाही, कारण तुमची तेवढी योग्यताच नाहीये. वन मोर, एक गोष्ट लक्षात ठेवा, मंजिरीला तुमच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाहीये. तेव्हा पुन्हा इथे फोन करू नका. तुमची मुलगी माझी बायको आहे, माझ्या बाळाची आई आहे. तुम्ही फोन द्या तिला
तुम्हाला स्वच्छ मराठीमध्ये एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? नाही कळत? सांगितलं ना मी तिला फोन देणार नाहीये म्हणून. तुम्ही तुमचा निर्णय ऐकवू नका. मला मंजिरीशी बोलायचं. ती बायको आहे माझी. तुमची बायको? हा? तुमची बायको होती ती. आणि हो, तुम्हाला मी आणखी एका गोष्टीमध्ये एन्शुअर करू शकतो की मंजिरीचं तुमचं बायको असणं हा तिचा आणि तुमचा एक भूतकाळ ठरू शकतो. माझ्या मुलीची आतापर्यंत जेवढी काही पिळवणूक छळवणूक तुम्हाला करायची होती ना तेवढी तुम्ही केलीत. तर यापुढे तुम्हाला मी तिच्या आयुष्यात सर्वनाश नाही करू देणार. माइंड वेल. ठेवा फोन. हॅलो 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 हॅलो. बाबा बाबा यांचा फोन होता. हो. मग तुम्ही काय बोललात त्यांच्याशी? त्याच्या योग्यतेप्रमाणे जे काय बोलायचं होतं ते बोललो. म्हणजे त्याला तुझ्याशी बोलायचं होतं. मी त्याला सांगितलं की तुझी त्याच्याशी बोलण्याची इच्छा नाहीये. का असं का केलं तुम्ही? मग का मी फोन तुला द्यायला हवा होता? नाही, तसं नाही. मग कसं? हे बघ बेटा, त्या माणसाची तुझ्याशी बोलण्याची लायकीच नाहीये, योग्यताच नाही. मी जर फोर्स करून तुझं त्याच्याशी लग्न लावलं नसतं ना तर मग आता ह्या आयुष्यामध्ये तुझा त्याच्याशी कधी संबंधच आला नसता. पण आता आलाय. तोच कायमचा संपवायचा आहे मला. बाबा, पुण्याहून इथे येईपर्यंतच्या प्रवासात मी खूप विचार केला आणि आता मला असं वाटतंय की शुभ्राला घेऊन ते घर मी सोडायला नको होतं. म्हणजे काय ते स्पष्ट सांग. बाबा, अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर मला वाटतं मी त्या घरी परत गेलं पाहिजे. हे बघा बाबा, ते माझ्याशी कसेही वागले, माझ्याशी जी काही प्रतारणा केली ते एकीकडे, पण शुभ्रासाठी ते आजही उत्तम वडील आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात जे काही झालंय, जे काही फिसकटलंय ते कधीच जोडलं जाणार नाहीये, मान्य आहे मला. पण म्हणून शुभ्राच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र मी काढून नाही घेऊ शकत ना. तू काय बोलतेस? म्हणजे तुला कळतं का तू काय बोलतेस? तुमच्यासारख्या बायका या अशा वागतात ना म्हणून सत्यजित मुधोळकरांसारखे पुरुष सुखावतात. तुम्ही मुलांसाठी संसार नाही मोडू शकत ना. आज ऐक, मुलांना काही फरक पडत नसतो. आणि मी आहे ना. एक बाप म्हणून तुला मी आयुष्यात कधी काही कमी पडू दिलं नाही ना, तसंच एक आजोबा म्हणून सुद्धा मी तिला काहीही कमी पडू देणार नाही. पिल्लूला तिच्या बापाची आठवण सुद्धा येऊ देणार नाही मी. तू इतक्या पक्क्या निर्णयानं त्या घरातून बाहेर पडलीस आणि आता पुन्हा तू त्या घरामध्ये गेलीस तर तो माणूस तुझी काय किंमत ठेवेल? तू किती कमकुवत आहेस ना हेच त्याला कळेल. अगं, तुझी काही सुद्धा चूक नसताना त्यांनी तुझ्या आयुष्याचा नरक केला होता ना.
मग आता तू परत जर गेलीस तर तो काय करेल याची कल्पना आहे का तुला? सोकावेल तो, सोकावेल. तुला काहीच फरक पडणार तरी पण बाबा, फक्त पिल्लूसाठी. नाही. म्हणजे पिल्लूसाठीच तू जायचं नाहीस. तुझ्या आईच्या मृत्यूसाठी मी त्या माणसाला माफ केलं, ते केवळ तुझ्याकडे बघून. मी नाही विसरू शकत. मी नाही विसरू शकत. आज तो माणूस जर या जगामध्ये नसताना तर माझी किशोरी हयात असते, या जगात असते. केवळ तुझा हट्ट होता, तुझं त्या माणसांवरती प्रेम होतं, म्हणूनच मी तुझे होणारे हाल सुद्धा असहाय्यपणे बघत होतो. आता नाही. आता आहे. आता मी पुन्हा तुला त्या नरकामध्ये जाऊ देणार नाही. म्हणजे माझी तुला शपथ आहे, तू त्या घराचा उंबरठा ओलांडलास तर आता तूच ठरव, तुला तुझा तो 1.5 दमडीचा नवरा हवाय की हा तुझा बाप तुला हवाय. धन्यवाद बाबा. तांबडे बाबा, अतिशय धन्यवाद. हा दादा होळकर तुमचे अगदी मनापासून आभार मानतो. तांबडे बाबा, आत्ताच मोतीवाल्याबाईचा फोन आला, त्यांनी सांगितले उदोळकरच्या घरात सीडी बॉम्ब फुटला, त्याच्या संसाराचं फार वाटोळं झालं. धन्यवाद. आनंदी आनंद गेडे, तिकडे तिकडे चोहीकडे, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य ऊपर नीचे सगळीकडे आनंद. सगळे आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना 1 दिवसाचा पगार बोनस म्हणून देऊन टाका. जी. जा. सदा सत्य की राह चलूं मैं, पाप के पग को बिना धरूं मैं, सदा सदा की जय हो बाप, जय हो बाप. तांबडे बाबा, अरे बाबा, तांबडे बाबा, तुम्हारी चरण में आनंद तुम्हारे. सिरियस एकदम सिरियस, एकदम सही. तुम्हारी चरण में तांबडे बाबा तेरे सत्यजित, माझं ऐक. थांब. मध्ये येऊ नकोस विहंग. मला मंजिरीला भेटायचंय आणि आत्ता भेटायचंय, आणि कोणीही मला अडवू शकत नाही. मला बोलायचंय तिच्याशी आत्ताच्या आत्ता. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी आणि हवी तेव्हा घडत नसते. मी मला हव्या तशा गोष्टी घडवू शकतो. मग का नाही रोखू शकला हा अनर्थ? का नाही रोखू शकला स्वतःला? गेलास ना वाहवत. बघ, तुला दुखावण्याचा हेतू नाहीये माझा. मला फक्त एवढंच सांगायचं की थोडं समजुतीनं घे. डोकं ताळ्यावर नाहीये माझं विहंग. मला नाही कळत समजूतदारपणा. मला जाऊ दे विहंग. तिकडे जाऊन फक्त भांडणं होते. तू आता तिकडे जाऊन काही निष्पन्न होणार नाहीये सत्यजित. तुझ्यात आणि वहिनींमध्ये जे काही बिनसलंय ते वाढतच जाईल. अरे कसं वाढेल? मी माफी मागेन ना तिची, पाया पडेन. मी तिला घरी परत घेऊन येईन विहंग. तिकडे बाबा असतील सत्यजित, ते तुला वहिनीनं भेटूही देणार नाही. मग ते तुला काहीतरी बोलतील, तू त्यांना काहीतरी बोलशील आणि काहीतरी विपरीत घडेल. झालं तुझं बोल. आता जाऊ दे मला. तू का समजून घेत नाहीयेस? तिकडे जाऊन काय करणार आहेस? वहिनींचं टेन्शन अजून वाढवणार आहेस? तुला नक्की हवंय तरी काय? मला माझी मंजिरी परत हवी आहे. माझी शुभ्रा हवी आहे. मला माझं आयुष्य हवंय. तेवढ्या सहज परत मिळणार नाहीये सत्यजित. आणि असा आताताईपणा केलास ना तर अजिबात मिळणार नाही. ऐक, उद्या सकाळी मी आणि शालिनी मावशी वहिनींकडे जाऊ.
त्यांच्याशी बोलू, त्यांना समजावून सांगू. पण तू मात्र आता त्यांच्यापासून जेवढा लांब राहशील तेवढे वहिनींचे घरी यायचे चान्सेस जास्त आहेत, एवढं लक्षात ठेव. प्लीज माझं एवढं तरी ऐक. हवा तर मी तुझ्यासमोर हात जोडतो सत्यजित. मी तुझ्या समोर जोडतो प्रियंका. प्लीज माझी मंजिरी मला परत मिळवून दे. मी आयुष्यभर ऋणी राहीन तुझा. प्लीज.